नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदेंना ज्यांची भीती होती शेवटी तेच घडलं। एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आता एक नवीन खळबळ उडाली आहे, ज्यामुळे शिंदे गटातील सगळ्यात आमदारांची आता झोप उडाली आहे। यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात सर्वात मोठा धक्का बसला असून उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय झाला आहे असंही म्हणता येईल। शिंदे गटाच्या आमदारांना आली आहे पक्षांतराची नोटीस। शिंदे गटात केलेला प्रवेश आता या आमदारांच्या चांगलंच अंगलट येणार। नार्वेकरांचा सर्वात मोठा निर्णय। बातमी समजून घेण्या अगोदर आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका। आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात त्या शहराचे नाव सुद्धा व जिल्ह्याचे नाव सुद्धा कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, जय महाराष्ट्र। राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या आमदारांवर पक्षांतर बंदीची नोटीस देणार अशी माहिती आता समोर येत आहे। यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेंनी बंड पुकारलं आणि शिवसेनेमध्ये हुबी फूट पडली। अनेक खासदार, आमदार, नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले। मात्र त्यातल्या त्यात शिंदे गटातील काही नेत्यांना आजही ठाकरे हे त्यांच्या मनात आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या आमदारांची चालू असलेली दादागिरी, मारामारी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पडताना दिसत नाही आहे। आणि सतत असणारी शिंदेची नाराजी हे देखील आता फडणवीस यांना कुठेतरी खटकत आहे। त्यामुळे फडणवीस यांनी आता एक एक करून शिंदे गटातील आमदारांना, मंत्र्यांना फडणवीस हे नोटिसा पाठवत आहेत। तर दुसरीकडे शिंदेपेक्षा 22 वर्ष आपण ज्यांच्या सोबत सत्तेत राहिलो असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बरे होते असं एकंदरीतच आता फडणवीस यांना वाटत तर नाहीये ना, अशी ही चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे। कारण या अगोदरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपाच्या एका बड्या नेत्यांनी म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील उद्धव ठाकरेंना या सरकारमध्ये यायला हवे अशी आपली मनातील इच्छा बोलून दाखवून ठाकरे यांना सरकारमध्ये येण्याची विनंती केली। यामुळे कुठेतरी भाजप आता शिंदेंना बाजूला सारून उद्धव ठाकरेंसोबत युती करतील का अशी ही शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। या सगळ्याच घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात जलद गतीने होताना दिसत आहेत। तर दुसरीकडे मातोश्रीवर आनंदाचे वातावरण तयार झाले आहे, कारण एकनाथ शिंदेंना आता भीती वाटत आहे की ठाकरे बंधूंची झालेली युती बघून पुन्हा एकदा आपले आमदार, खासदार, नगरसेवक आपल्याकडे राहतील का नाही याची भीती आता एकनाथ शिंदे यांना वाटत आहे। मित्रांनो, शिवसेना कोणाची, पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचा यावरचा वाद आणि यावरचा निकाल पुढील महिन्यात तमाम महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार आहे। त्या अगोदरच शिंदे गटाच्या आमदारांना आलेली नोटीस ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा अध्याय, एक नवा राजकीय भूकंप घडून आणतो की काय असे आता दिसत आहे। तर दुसरीकडे मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अपक्ष आमदार सोनवणे यांनी एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला असं त्यांनी जाहीर केलं। आज जाहीररित्या त्यांनी सांगितलं सुद्धा आहे। सोनवणे यांच्या या प्रवेशामुळे पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे आणि ते सध्या शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत। त्यामुळे सोनवणे यांच्या विरोधात ॲडव्होकेट विजय कोराडे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अर्ज केला आहे। यावर राहुल नार्वेकरांनी सोनवणे यांना समज देत नोटीस पाठवली आहे की 8 दिवसात त्याचा खुलासा करावा, अन्यथा तुमच्यावर पक्षांतर्गत बंदी कायदा लागू करून तुमची आमदारकी रद्द करण्यात येईल असंही राहुल नार्वेकरांनी नोटीस पाठवून शिंदे गटाच्या पहिल्या आमदारांना धक्का दिला आहे। यामुळे शिंदे गटामध्ये आता एकच पळापळ सुरू झाली आहे की शिंदे सोबत गेलेल्या अनेक आमदारांना आता पक्षांतर्गत बंदी कायदा लागू होणार का व निवडणूक बंदी कायदा लागू शकतो का याचीच भीती आता एकनाथ शिंदे गटातील आमदारांना वाटत आहे। यामुळे आता या आमदारांना असंही वाटत आहे की आपण उगाचच ठाकरेंची साथ सोडलो आणि शिंदे यांच्या सोबत आलो, आता आपली अवस्था इकडे आड आणि तिकडे वीर अशी झाली आहे असंही काही आमदारांचं आता म्हणणं आहे। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।